महाराष्ट्रात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र सततच्या दुष्काळामुळे आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे निसर्गात असणारी जंगली मधमाशी जवळपास संपुष्टात आली आहे। मधमाशाच नसल्याने परागीभवन होत नाही, पर्यायाने उत्पादनात घट होतीये। त्यामुळे लातूर इथले मधमाशी पालक दिनकर पाटील यांनी डाळिंब उत्पादकांच्या बागेत मोफत मधमाशांच्या पेट्या ठेवल्यात। मधमाशांच्या पेट्यांमुळे डाळिंबाच्या उत्पादनात 25% वाढ झाली आहे। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील 150 शेतकऱ्यांचे उत्पन्न 3 कोटी रुपयांनी वाढलंय। डाळिंबापासून चांगले पैसे मिळत असल्यानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड झाली आहे। डाळिंबाच्या बागेत फळधारणा होण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं पॉलिनेशन होणं गरजेचं आहे। पण शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यानं जंगली मधमाशी नष्ट झाली आहे। त्यामुळे उत्पादनात घट होत असल्याचं काही शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय। त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नागरगाव इथल्या शेतकऱ्यांनी लातूर इथले मधमाशी पालन दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधला। दिनकर पाटील यांनी प्रकाश शितोळे यांच्या डाळिंब बागेत 75 पेट्या ठेवल्या। मधमाशींच्या पेट्या ठेवल्यानं नागरगाव इथं डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। बागेत त्यांनी 75 पेट्या ठेवलेले आहेत। तर अजून इथे एक मांडवगणला एक शिंदुडी म्हणून तिथे एक 75 पेट्या अशा 3 ठिकाणी ठेवले। त्यांनी आम्हाला बरेचसे सहकार्य केले, त्यामुळे फुल सेटिंग व्हायला जास्त मदत होती या मधमाशीमुळे। आम्हाला काही एवढं लई माहिती नव्हतं, पण जास्त आमची ओळख झाल्यामुळं त्यांनी आमच्या बागेमध्ये यंदा आम्हाला चांगला फायदा झाला। डाळिंबाच्या बागेसाठी पॉलिनेशनची गरज असते, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे पॉलिनेशनसाठी मधमाशांचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत चालले आहे। यंदाच्या साली पॉलिनेशनसाठी लातूरच्या दिनकर पाटलांनी आम्हाला मदत केल्यामुळे यंदा डाळिंबाचं पॉलिनेशन भरपूर प्रमाणात आणि फास्ट जलदरित्या होत आहे। शिरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांप्रमाणेच इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादकांनाही मधमाशांच्या पेट्या ठेवल्यानं फायदा झाला। इंदापूर तालुक्यातील चांगदेव डुके गेल्या 4 वर्षांपासून डाळिंबाची शेती करतायत। त्यांच्या बागेत पहिल्या वर्षी फलधारणा न झाल्यानं नुकसान झालं। त्यांना मधमाशी पालक दिनकर पाटील यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला। गेल्या वर्षी त्यांनी बागेत 25 पेट्या ठेवल्या, त्याचा चांगला फायदाही त्यांना झाला। यावर्षी ते आपल्या बागेत 50 मधमाशांच्या पेट्या ठेवणार आहेत। ची अडचण सांगितली, बाबा डाळिंबाचं आमचं सेटिंग होत नाहीये, थोडीशी अडचण आहे, आमचं पहिलं वर्ष फेल गेलेलं आहे, आम्ही शेतकरी अडचणीत आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ठीक आहे, तुम्ही जर अडचणीत असाल आणि माझ्या मधमाशीमुळे जर तुमचं सेटिंग होत असेल तर आम्ही तुम्हाला पेट्या द्यायला तयार आहे। आणि मग मी त्यांना म्हणलं की आमची मानसिकता अशी होती की बाबा आम्ही कितीही रुपये मोजू, पण आम्ही डाळिंबाचं सेटिंग करण्यासाठी नाही का म्हणजे पैसे देऊन आम्ही त्या माशाच्या पेट्या आणू, अशी आमची मानसिकता होती। परंतु त्यांनी पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला 1ही रुपया देऊ नका, आमच्या फक्त पेट्या न्या आणि भाड्याने, आणि पेट्या फक्त आमच्या जिथून नेल्या तिथपर्यंत फक्त पोच करा, एवढं आम्हाला त्यांनी सांगितलं। आणि 1ही रुपया न घेता आम्ही मागच्या वर्षी 25 पेट्या त्यांच्या घेऊन आलो नात्यापुत्यामधून। आणि 25 पेट्या घेऊन आल्यानंतर आमच्या परिसरातला जो काही साधारण 100 एकरचा भाग आहे डाळिंब शेतीचा, तो जवळजवळ सगळ्यांचा सेटिंग झाला आणि पेटी फुकट आम्हाला मिळाली। आता आमची ही बाग जी आहे ही फुलवाऱ्यात आहे आता सध्या, नाही गेला मधमाशीची आता गरज आहे। तर पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही 50 पेट्या आत्ता पण देऊ लगेच, आणि ते पण बेगर पैसे घेता देऊ, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। आणि त्यामुळं त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो। पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेत मधमाशांच्या पेट्या ठेवल्यानं त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे। याचा परिणाम इंदापूरच्या डाळिंब मार्केटमध्येही दिसलाय। दुष्काळाची परिस्थिती असतानाही केवळ पॉलिनेशनमुळे बाजारात दर दिवसाआड 20,000 क्रेटची आवक होऊन 1 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। तसंच 1,000 लोकांना केवळ मधमाशांमुळे रोजगार मिळाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। डाळिंब सेटिंग करण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात लातूर येथून मधमाशे भरपूर प्रमाणात इकडे विकत घेऊन येत आहेत। त्याच्यामुळं जास्तीत जास्त सेटिंग होण्याला मदत होते डाळिंबाची। त्यामुळं तिकडच्या लातूरच्या लोकांना त्याचा भरपूर रोजगार निर्मिती झालेली आहे त्याच्यापासून। इंदापूरला त्याच्यामुळं तेजीत मार्केट चालू आहे डाळिंबाचा व्यवसाय। इथं दररोज उलाढाल झाल्यामुळे इथं शेतकरी व कामगार लोकांना जवळजवळ 1000 लोकांना काम भेटत आहे। माझ्या लक्षात आलं की खूप डाळिंब बागा यावर्षी आत्ता फुलवऱ्यात आहेत, पण मधमाशी नाही। आणि मग मी असं ठरवलं की चला, दरवर्षी आपण भरपूर प्रमाणामध्ये मध उत्पादन घेतोच आहे, तर यावर्षी आपण थोडं शेतकऱ्यासाठी काहीतरी करूया, कारण मी पण जातीचा शेतकरीच आहे। परंतु यंदा अजिबात पाण्याने सगळीकडेच नुकसान झाल्यामुळं यावर्षी मी असं ठरवलं की या भागातल्या सगळ्याच डाळिंब शेतकऱ्यांचं पॉलिनेशन करायचं, आणि तेही विनामूल्य। मी प्रत्येक ठिकाणी जाऊन मी डाळिंबाच्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही मधमाशा ठेवा, त्याला कुठलंही तुम्हाला चार्ज घेतला जाणार नाही, फक्त
पेट्या आणण्यासाठी जे काही भाडं लागतं गाडीचं तेवढंच द्यायचं त्या शेतकऱ्यांनी आणि मी त्या मधमाशा आणून ठेवतो. माझा असा कल आहे की जवळपास माझ्याकडे आज 700 पेटी आहे. महाराष्ट्रातल्या कमीत कमी या 2 जिल्ह्याचं तरी मी संपूर्णपणे पॉलिनेशन करू शकू. मी आतापासनं हा एप्रिल, मे आणि जून 3 महिने मी हे सतत काम करणार आहे आणि मला वाटतं की यातून बऱ्याच शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल. महाराष्ट्रात डाळिंब, द्राक्ष, कांदा, सूर्यफूल, मोसंबी, संत्र यांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे परागीभवन होत नाही. परागीभवन होत नसल्यानं उत्पादनही घटतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक औषधांच्या फवारणीचा वापर कमी करून मधमाशी पालन केल्यास त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे.